नमस्कार, मी आदिनाथ सुरनर. बघा विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे बदललेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पॅटर्ननुसार किंवा UPSC मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आन्सर रायटिंग आहे. मग सर्व विद्यार्थ्यांच्या समोर पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आन्सर रायटिंग नेमकी कशी करावी, त्यामध्ये उत्तराची रचना कशा प्रकारे असावी. मग यासाठी आपण थोडक्यामध्ये उत्तराची पार्श्वभूमी, उत्तराची ओळख कशा प्रकारे करावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. बघा, आता कोणतेही उत्तर लिहिताना एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये उत्तर लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन असावं, त्यानंतर मेन बॉडी असावी, त्यानंतर कन्क्लुजन असावं. पण अनेक विद्यार्थ्यांना वाटतं सर आम्ही मेन बॉडी, इंट्रो आणि कन्क्लुजन नेमकं कशा प्रकारे करावी याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. बघा, इंट्रोडक्शनचा विचार केला तर बघा आपण काय करू शकतो, सुरुवातीला क्वेश्चनमध्ये जे काही कीवर्ड्स दिलेले आहेत त्याला डिफाईन करू शकतो. त्याचबरोबर क्वेश्चन संबंधित न्यूज बॅकग्राऊंड कोट करू शकतो. त्याचबरोबर डेटा ऑफ फॅक्ट्सनुसार आपण इंट्रो करू शकतो. त्याचबरोबर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि त्याच्या सिग्निफिकन्सनं देखील आपण इंट्रो सुरू करू शकतो. त्याचबरोबर एखाद्या चांगल्या कोट्सचा वापर देखील करून आपण इंट्रो सुरू करू शकतो. आता त्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे मेन बॉडी. आता मेन बॉडीचा विचार केला तर उत्तराचा गाभा हाच खूप महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आपण काय करू शकतो, मल्टी डायमेन्शनचा वापर करू शकतो, ज्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट, सायकोलॉजी इत्यादी विषयाच्या बहुआयामी पद्धतीने आपण काय करू शकतो, उत्तर देऊ शकतो. त्याचबरोबर पुढे स्टेक होल्डर अप्रोचनुसार देखील आपण मेन बॉडी लिहू शकतो. म्हणजे प्रश्नामधील जे स्टेक होल्डर आहेत त्यांना समोर ठेवून आपण उत्तर लिहू शकतो. त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाबा आपल्याला मेन बॉडी लिहिताना काय करायचं आहे, ऑलवेज स्टिक विथ द डिमांड ऑफ द क्वेश्चन. त्यानंतर शेवटचा भाग म्हणजे कन्क्लुजन, ज्याला आपण समारोप म्हणतो. मग समारोप आपण कसा करू शकतो तर बघा, बॅलन्स ओपिनियनने, त्यानंतर फ्युचरिस्टिक वे किंवा वे फॉरवर्ड म्हणजेच ऑप्टिमिस्टिक वेने आपण काय करू शकतो, कन्क्लूड करू शकतो. त्याचबरोबर सजेशन, सोल्युशन, रिफॉर्म्स देऊन देखील आपण काय करू शकतो, कन्क्लूड करू शकतो. त्याचबरोबर काही बेस्ट प्रॅक्टिसेस कोट करू शकतो. त्याचबरोबर काही महत्त्वपूर्ण कोटेशन असतील आणि त्याचबरोबर कॉन्स्टिट्यूशनमधील प्रिॲम्बल किंवा इतर महत्त्वपूर्ण जजमेंट्स देऊन देखील आपण काय करू शकतो, आन्सरमध्ये कन्क्लुजन कोट्स करू शकतो. अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये आन्सर रायटिंगमध्ये इंट्रो, मेन बॉडी आणि कन्क्लुजन कशा प्रकारे आपण लिहू शकतो याविषयी थोडक्यात माहिती पाहिली. परंतु याविषयी डिटेल माहिती आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर काय करणार आहोत, आर्ट ऑफ आन्सर रायटिंग आणि आर्ट ऑफ एसे रायटिंग घेऊन येणार आहोत. तेव्हा आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करू. तुर्तास इथे थांबू. धन्यवाद.